पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 41वा। अभिवाचक जयंत ठोंबरे। हा तर वेड्यांचा इतिहास। हाती घेतलेल्या कामापुढे संसारातील सुखेही त्यांनी तुच्छ लेखिली। केवळ सुखोपभोग नव्हेच तर सतीप्रमाणे त्यांनी आपले प्राणही सहज झुगारून दिले। म्हणूनच इतिहास निर्माण झाला, त्यांना वेड लागले, म्हणूनच बृहस्पतीला दिपवणारा इतिहास घडला। अशी वेडी माणसेच इतिहास निर्माण करतात। इतिहास निर्माण होतो रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून, अत्तराच्या आणि गुलाब पाण्याच्या थेंबातून नव्हे। तो पहा सिंहगडचा कडा, एका वेड्याने घडवलेला इतिहासाचा एक तेजस्वी अध्याय या कड्यावर कोरला गेलाय। शिवशाहीचा इतिहास म्हणजे अशाच वेड्यांचा इतिहास। मिर्झा राजे जयसिंह। पाठीला माती लागली, औरंगजेबाचा अगदी चितपट पराभव झाला। असा भयंकर पराभव अजूनपर्यंत त्यानं कधी पाहिलाही नव्हता। एका उंदरानं त्याचा असा विलक्षण पराभव केला। त्याच्या राजधानीतच त्या उंदरानं त्याची फजिती उडवून दिली। असं कधीच घडलं नव्हतं, असं कुणी ऐकलं सुद्धा नव्हतं। अनेक तोफांच्या आणि शेकडो हशमांच्या कडेकोट चिरेबंदी पहाऱ्यातून तो उंदीर आपल्या पोराथोरांसह पळाला। कसा पळाला, केव्हा पळाला हे सुद्धा कोणाच्या ध्यानात आलं नाही। मेंदूला मुंग्या आल्या, कुणी म्हणे गुप्त झाला, कुणी म्हणे उडून गेला। 8 दिवस उलटल्यानंतर जेव्हा समजलं की शिवाजी हा मिठाईच्या पेटाऱ्यातनं लपून पळाला, तेव्हा औरंगजेबाने कपाळाला हातच लावला। शिवाला पकडण्यासाठी त्यानं आतोनात धडपड केली, अजूनही करीतच होता। आता फक्त जमीन उकरून पाहायचं शिल्लक उरलं होतं। अखेर दगाबाज शिवा पळाला, गेला, पोहोचला देखील। महाराज राजगडाला येऊन पोहोचले। तो दिवस होता 12 सप्टेंबर 1666 आणि स्वराज्यात आनंदी आनंद उडून गेला। स्वराज्याच्या सरहद्दी पलीकडे मोगलाईतही वाईट बातमी मोगल हरकऱ्यांना मिळाली। त्यांनी ताबडतोब आग्र्यास खबर रवाना केली की शिवा पळाल्यापासून आपल्या किल्ल्यावर म्हणजे राजगडावर 25व्या दिवशी येऊन पोहोचला। औरंगजेब अगदी हताश झाला। अगदी हातात आलेलं मुघल सल्तनतीचं दुखणं आता पुन्हा उलटलं। उंदरानं अखेर मात केली। औरंगजेब शिवाजी महाराजांना नेहमी पहाडातील उंदीर असं म्हणत असे। तो त्यांना शिवाजी असं कधीच म्हणत नसे। जी हे आदरार्थी अक्षरही महाराजांच्या नावापुढे चिकटवायला तो राजी नसे। तो त्याचा उल्लेख करी फक्त शिवा या शब्दानं। पण हे सुद्धा फारच औदार्य झालं। बहुतेक चुहा, कुत्ते की औलाद, काफर वगैरे बादशाही विशेषणांची बरसात चालू असे। महाराज त्यांच्या हातून सुटल्यामुळे तो अत्यंत खवळून गेला होता। आपली पुरती फजिती झाली। आता आपली जगात कायमची थट्टा चेष्टा होत राहणार हे त्याला स्पष्ट दिसत होतं। शिवाजी तर निसटला, संताप तर कायम होता। कोणावर तरी ही आग घसरणार हे निश्चित होतं। या आगीत किती बळी पडणार होते कोण जाणे, पण पहिलाच बळी उघड उघड फुलात खानाचाच पडणार होता, यातही शंका नव्हतीच, कारण मुख्य जबाबदार तोच होता। पण औरंगजेबाच्या मोगली न्यायाची तारीफ अशी की फुलात राहिला फुलासारखा आल्हाद आणि इतरांचीच औरंगजेबानं होरपळ उडवली। पहिला मान रामसिंहाचा, दुसरा मान नेतोजी पालकराचा, तिसरा कोंडाजी पालकराचा आणि मग आणखीन अनेकांचा। रामसिंहाची मनसब बादशहानं रद्द केली, जप्तही केली, त्याला दरबारास येण्यास बंदी केली। परंतु रामसिंहाच्या दुःखाचा हा केवळ प्रारंभ होता। अजून खरे तळतळाटाचे अश्रू त्याच्या डोळ्यातून बाहेर पडावायचेच होते, बरेच पुत्रशोकाचे। औरंगजेबाचा संताप आणखीन एका चंदनाच्या वृक्षावर उसळला होता। तो वृक्ष म्हणजे मिर्झा राजा जयसिंह। या वृक्षाच्या सावलीखालीच औरंगजेबाने स्वतःच्या अनेक फायद्यांची अनेक कारस्थानं पार पाडली होती। राज्यही मिळवलं होतं। आता जरूर संपलेली होती। आग्र्याच्या या फसलेल्या राजकारणाची भयंकर शिक्षा आता मिर्झा राजांना भोगावयाची होती। नेतोजी पालकर आणि त्याचा चुलता कोंडाजी पालकर हे दक्षिणेत मोगली लष्करात मिर्झा राजांच्या सेनापतित्वाखाली नोकरी करीत होते।
नेतोजीला पुणे प्रांतातील सुपे परगणा मोगलाईतून बहाल करण्यात आला होता. एक शिवाजी आपल्या हातून पळाला तरी दुसरा शिवाजी म्हणजेच नेतोजी पालकर आपल्या हातून सुटू नये म्हणून औरंगजेबाने ताबडतोब म्हणजे 19 ऑगस्ट 1666 रोजी मिर्झा राजांना फरमान पाठवलं की नेतोजीला फसवून कैद करावं आणि ताबडतोब दरबारास पाठवावं. तो पळून जाणार नाही ही खबरदारी घ्यावी. हे फरमान मुस्तकिरलू खिलाफत अकबराबाद उर्फ आग्रा इथून सुटलं. यावेळी मिर्झा राजांचा मुक्काम परिंडा प्रांतामध्ये भूम या गावापाशी होता. विजापूरकरांविरुद्ध ते अजूनही लढतच होते. मिर्झा राजांना विजापूरकरांविरुद्ध अजिबात यश मिळत नव्हतं. पराभवच सतत पदरी पडत होते. औरंगजेबाच्या नाराजीत त्यामुळे भरच पडत होती. दिलेर खानाशी त्यांचं पटत नव्हतं. पुरंदरचा तह हा मिर्झा राजांच्या यशाचा कळस होता. पण तदनंतर दुर्दैवाने त्यांचा सतत पाठलाग चालू ठेवला होता. तो अद्यापही संपलेला नव्हता. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेत पडलेले पाहून त्यांचे मन हादरूनच गेले होते. या प्रकरणात शिवाजीराजे, रामसिंह आणि खुद्द आपणही अत्यंत धोक्यात आहोत हे त्यांना उघड उघड दिसत होतं. शिवाजीराजांच्या केसालाही धक्का पोहोचू नये अशी त्यांची कळकळीची धडपड होती. या एकूण प्रकरणातनं काय निष्पन्न होणार आहे हे मात्र त्यांना उमगत नव्हतं. काहीही निष्पन्न हो किंवा न हो, पण शिवाजीराजे सुखरूप घरी यावेत, पळून नव्हे, बादशहाचा सनदशीर निरोप घेऊन यावेत, हीच मिर्झा राजांच्या अंतःकरणाची तळमळ होती. शिवाजीराजे आग्र्याच्या या जखड बंदिवासातून निसटणे अशक्यच आहे. बादशहाच्या कृपेनेच त्यांची सुटका होणे केवळ शक्य आणि सर्वांच्या हिताचं आहे. जर का काही विक्षिप्त प्रकार घडला, मग तो शिवाजीराजांचा मृत्यूचा असो किंवा अन्य कोणताही असो, तर पण परमेश्वर तसं न घडवो हीच इच्छा मिर्झाराजे सतत करीत होते. पण एके दिवशी धाडकन ती विलक्षण बातमी मिर्झा राजांच्या पुढ्यात आली. 1000 पहारेकरांच्या सक्त पहाऱ्यातून दिवसा उजेडी शिवाजीराजे आपल्या पोरासह पसार झाले. शोध आणि पाठलाग चालू आहे. ही बातमी ऐकून मिर्झाराजे एकदम थक्क झाले, सुन्न झाले. शिवाजीराजे सुखरूप यावेत असे त्यांना वाटत होते ना? होय, तरीही त्यांना महाराजांच्या त्या सुटकेचा आनंद होईना आणि दुःखही होईना. काही एक विचित्रच मनस्थिती झाली होती त्यांची. ते निराश झाले होते, हताश झाले होते. आपण नाशाच्या खोल गर्तेत फेकले जात आहोत असं त्यांना भासत होतं. कारण पुरंदरच्या तहानंतर रणांगणावर आणि मुत्सद्देगिरीत मिर्झा राजांना जबरदस्त पराभवाचे तडाखे बसत होते. सुबुद्धीने आणि बादशहाच्या हिताच्या कळकळीनं त्यांनी आखलेले आग्र्याचे राजकारण साफ फसले. शिवाजीराजे पळून गेले म्हणजेच त्या राजकारणाचा 100% पराभव झाला. निदान शिवाजीराजांना बादशहानं स्वतःहून निरोप द्यावयास हवा होता. त्यांचा मानमरातब केला नसला तरी एक वेळ चालले असते. शिवाजीराजांना आपण पाठवले दख्खनचे शाही आधारस्तंभ होऊन येण्याकरता, परंतु त्यांना निस्तावे लागले मगर मिठीतून, बादशाही कैदेतून. म्हणजे आपण शिवाजीराजांचाही विश्वास कायमचा गमावून बसलो आणि विक्षिप्त स्वभावाचा बादशाही आता नक्की नाराज होऊन बसलेला असणार. दुहेरी तिहेरी अपयश आलं. शिवाजीराजांच्या जीविताची जोखीम आपल्यावर आणि रामसिंहावर होती. त्यातून वचनांनिशी आपण सुटलो एवढंच फक्त सुदैव, बाकी सर्व केवळ दुर्दैव. सदैव विजयी होत असलेल्या मिर्झा राजांना हे पराभव आपल्या आयुष्याची रात्र भयंकर भीषण आहे असंच सूचित करून गेले होते. सर्व बाजूंनी पराभव पराभव. पाठोपाठ लगेच बादशहाचा गुप्त हुकूम येऊन पोहोचला की नेतोजीला कैद करून पाठवा. हा हुकूमही विचित्र होता. नेतोजीला कैद करण्याचं कारण काय? त्याचा गुन्हा तरी कोणता? खरोखरीच त्याचा काहीही गुन्हा नव्हता, तरीही कैद? होय, याचंच नाव मोगलाई, औरंगजेबशाही, सुलतानशाही. अशा सुलतानांच्या सेवेत आणि सत्तेत राहणं हाच मुळी खरा गुन्हा, आणि असे जे राहतात तेच खरे गुन्हेगार. यावर उपाय फक्त एकच, बंड. कर्तव्यही तेच, पुण्यही तेच. मिर्झा राजांना आता या जन्मी तरी हे कर्तव्य किंवा पुण्य जमणार नव्हतं.
त्यांनी निष्ठेने बादशहांच्या या अन्यायी हुकमाला मान झुकवली आणि आपली एक तुकडी नेतोजीला कैद करण्यासाठी फताहाबादेस गुपचूप रवानाही केली. नेतोजी फताहाबादेस होता. फताहाबाद म्हणजे धारूर, प्रांत बीड. नेतोजीला या बनावाची काहीच कल्पना नव्हती. मिर्झा राजांच्या सैनिकांनी नेतोजीवर अचानक झडप टाकली आणि त्याला आणि त्याचा चुलता कोंडाजी पालकर यालाही कैद केलं. हा काय चमत्कार आहे हे नेतोजीला उमजेना. लगेच त्याला मिर्झा राजांच्या छावणीत आणण्यात आलं. तो दिवस होता 24 ऑक्टोबर 1666. मिर्झा राजांनी नेतोजीला दिलेरखानाच्या स्वाधीन केलं आणि आग्र्यास रवाना करण्याचा हुकूम दिला. नेतोजी पालकर आता खास औरंगजेबाच्या पाहुणचारासाठी कडक बंदोबस्तात हिंदुस्थानात रवाना झाला. आग्र्यात फुलाद खानानं यमपुरी मांडली होती. रघुनाथपंत कोरडे, त्र्यंबकपंत डबीर या दोघांची त्याने अतिशय छळवणूक मांडली होती. हे दोघेही महाराजांचे वकील दुर्दैवानं आग्र्यात फुलाद खानाच्या तावडीत सापडले. आता त्यांचा छळ चालू होता. सांगा शिवाजी कसा पळाला? सांगा शिवाजीला पळून जायला रामसिंहानं मदत केली की नाही? आणि फुलाद खानानं एका दिवशी असं जाहीर केलं की शिवाजीला पळून जाण्यास कुमार रामसिंहानंच सर्व मदत केली. हे पहा, माझ्या कैदेतील शिवाजीचे ब्राह्मण वकीलच ही गोष्ट कबूल करीत आहेत. रामसिंहानंच मदत केली. रामसिंहानंच शिवाजीला पळून जाण्यास सांगितलं. त्याने मुद्दाम ढिले पहारे ठेवले आणि म्हणूनच शिवाजी पळून जाऊ शकला. केवढा उलटा फाल्गुन हा! काळीजच उलटे. वास्तविक पहाऱ्याची पूर्ण जबाबदारी फुलाद खानाची होती. रामसिंहावर यत्किंचितही नव्हती. चूक सर्वस्वी फुलादच्याच अंगी चिकटते. पण हे पहा उलटे कुभांड. आणि औरंगजेबाला तेच पटलं. वास्तविक रघुनाथ पंतांनी आणि त्र्यंबक पंतांनी खरोखरच रामसिंहाचं नाव घेतलं की नाही हे देव जाणे. फुलाद खानानं मात्र तशी आरोळी ठोकली. ही दुर्दैवी हकीकत मिर्झा राजांना समजली. आपल्या शत्रूंनी बादशहाला आता आपल्या विरुद्ध चिथवून वणवा भडकवण्यास आरंभ केलाय हे ऐकून तर ते उद्विग्न झाले. माझे दैवी खडतर आपत्ती आली आहे असं त्यांना वाटलं. आग्र्याहून अशीही खबर आली की बादशहांची रामसिंहावर नाराजी झाली आहे. कदाचित लवकरच रामसिंहाची मनसब बादशाह खालसा करतील. तसंच घडलं आणि पाठोपाठ ती खबर मिर्झा राजांना ऐकावी लागली. रामसिंहाची मनसब जप्त झाली. त्याला दरबारही मना झाला. हे ऐकून मिर्झा राजे अतिशय दुःखी झाले. त्यांना धक्काच बसला. त्यांची खात्री झाली की आपले आता दैवच फिरले. त्यांना चिंतेने चौफेर ग्रासलं. त्यातच विजापूरकरांच्या फौजा त्यांना अगदीच हैराण करीत होत्या. आदिलशाह हे पक्क ओळखून होता की मिर्झा राजांचा दम उखडला गेलाय. तो मिर्झा राजांना छोट्या हुलकावण्या देत होता आणि फौजा पाठवून सतावीत होता. आग्र्यात मिर्झा राजांवरही फितुरीचे आणि शिवाजीला सामील असल्याचे आरोप उमटू लागले होते. या सर्व वार्ता त्यांना कळत होत्या. खरोखरच मरणप्राय वेदना त्यांना होत होत्या. त्यामुळे ते जास्तच खंगत चालले होते. व्यथित मनानं एका पत्रात त्यांनी लिहिलं की माझ्या मनात असे बेईमानीचे विचार आले असतील तर मला मरण येवो. मिर्झा राजांवर अशी सर्व बाजूंनी आपत्ती कोसळलेली पाहून त्यांचे शत्रू खुश होऊन गेले होते. महाराज जसवंतसिंहालाही अगदी समाधान होते. पण तो बिचारा मूर्खच होता. त्याला एवढं समजत नव्हतं की आज मिर्झा राजे जात्यात आहेत आणि आपण सुपात आहोत. उद्या आपलाही घास जात्यात जाणारच आहे. मिर्झा राजांनी अखेर विजापूरचे युद्ध अपयशातच आटोपत घेतलं. ते स्वतः तर सर्वस्वी खिन्न झाले होते. आपण हयातीतील प्रत्येक क्षण मुघली तख्ताच्या सेवेत खर्च करूनही अखेर बादशाही अवकृपेचे धनी झालो याचे दुःख त्यांना अनावर होत होते. उत्साह आणि महत्वाकांक्षा पार विरघळून गेल्या होत्या. आपल्यावरची बादशहाची इतराजी कमी व्हावी म्हणून मिर्झा राजांनी याच वेळी एक पत्र जाफर खान वजिरास पाठवले. मूळ पत्राचा हिंदवी तर्जुमा असा: विजापूर, गोवळकोंडा आणि शिवाजी या तिघांच्या विरुद्ध माझे सर्व सामर्थ्य एकवटून मी प्रयत्न केला आणि पुढेही करीत राहीन. शिवाजीने कसे तरी मला एकदा भेटावयास यावे अशा तजवीजीत मी आहे. म्हणजे येता जाताना केव्हा तरी संधी साधून माझे हुशार लोक त्याचा नाश करतील. हा बादशहाचा बंदा लोकांच्या निंदास्तुतीकडे न पाहता बादशाही कार्य फत्ते करण्याकरता काहीही करण्यास तयार आहे. बादशहानं संमती दिली तर शिवाजीच्या कुळाशी शरीर संबंध जोडण्याचे म्हणजे माझ्या मुलाला त्याची मुलगी करण्याचे बोलणे लावण्यास मी तयार आहे.
त्याचे घराणे आणि जातकुळी माझ्यापेक्षा इतकी हीन आहे की आम्ही त्याचा स्पर्शही झालेले अन्न खाणार नाही. मग लग्नसंबंधाची गोष्ट कशाला? त्याची मुलगी पकडून आणली गेली तरी मी तिला आपल्या जनानखान्यात ठेवणार नाही. पण तो हीन कुळातील असल्यामुळे हे आमिष गिळून तो गळाला अडकेल हा बेत फार गुप्त राखला पाहिजे. जवाब त्वरित पाठवावा. हे असले भयंकर पत्र मिर्झा राजांनी जाफर खानला लिहिले. हे त्यांनी मनापासून लिहिले असेल काय? मिर्झा राजे हे औरंगजेबाचे नौकर होते, शिष्य नव्हते. दगाबाजी करण्याची सवय त्यांना असती तर पूर्वी अनेकदा तशा संधी चालून आलेल्या होत्या. बिनबोभाट महाराजांचा गळा ते कापू शकले असते. दिलेर खान तर महाराजांचा खून करण्यास पूर्वी कितीतरी वेळा उतावळा झाला होता. मिर्झा राजांनी असे स्वतःही कधी पाप केले नाही आणि दिलेर खानालाही करू दिले नाही. हे पत्र म्हणजे औरंगजेबाला आपली इमानदारी पटवून देण्याचा त्यांचा अखेरचा झगझगीत प्रयत्न होता. या पत्रातील शब्द शाईतील होते परंतु हृदयातील नव्हते. पण या पत्रानं औरंगजेबावर काहीही परिणाम झाला नाही. त्याने काहीही जबाब स्वतः पाठवला नाही, जाफर खानाकडूनही लिहविला नाही. आणि याच गोष्टीचा मिर्झा राजांवर वाईट परिणाम झाला. आराधना व्यर्थ गेली. त्यांना फारच वाईट वाटले. या आग्रा प्रकरणामुळे आणि दख्खनच्या पराभवामुळे मिर्झा राजांचे वजन खाली घसरले. आता मिर्झा राजे स्वतः दिल्लीत जाण्यास निघाले. त्यांनी बीडहून कूच केले. तो दिवस होता 17 नोव्हेंबर 1666. 8 दिवसांनी ते औरंगाबादेपाशी पोहोचले. 2.25 वर्षापूर्वी इथूनच ते केवढ्या दिमाखात शिवाजी राजांवर चालून गेले होते. आज मात्र ते परतताना ते गलितगात्र होऊन परतत होते. औरंगाबादेस त्यांनी काही काळ मुक्काम ठेवला कारण दख्खनवर नवा सुभेदार यायचा होता. बादशहाने आपले चिरंजीव शहजादा मुहम्मद मुअज्जम यांनाच दख्खनचे सुभेदार म्हणून रवाना केलं आणि तदनंतर मिर्झा राजे हळूहळू उत्तरेच्या रोखानं निघाले. ते आता हा अखेरचा प्रवास करीत होते. त्यांचा चिटणीस उदयराज मुन्शी हा सदैव त्यांच्या सन्निध्य होता. अखेर राजे बुऱ्हाणपुरास पोहोचले. आषाढाचा महिना होता. वद्य पक्षाने चंद्राचा हळूहळू क्षय करण्यास सुरुवात केली होती. वद्य अमावास्येचा दिवस उगवला. मिर्झा राजांची प्रकृती अतिशय बिघडली. सर्व उपाय थकले आणि अमावास्येच्या दिवशी म्हणजे 11 जुलै 1667 मिर्झा राजांनी या जगाचा निरोप घेतला. अत्यंत दुर्दैवी मरण त्यांना आलं. हयातभर कमालीची स्वामी सेवा करून मरण हे असं आलं. एक अत्यंत थोर सेनापती, एक अत्यंत शूर शिपाई, अत्यंत बुद्धिमान मुत्सद्दी आणि अत्यंत सज्जन माणूस दुःखानं पिचून मरण पावला. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 41 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका 9422 55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. IMAGEAD27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.